आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी नगरमधून आहे। कोपरगाव तालुक्यामधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात यश आलंय। काल रात्री धारणगाव शिवारात वन विभागाने ही मोठी कारवाई केली आहे। गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता। एकाच आठवड्यात त्याने 2 बळी घेतले। नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय बालिका आणि 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। कोपरगावच्या टाकळी परिसरामध्ये 4 वर्षाच्या नंदिनी चव्हाण आणि 60 वर्षांच्या शांताबाई निकोले या दोघींवर बिबट्याने जीवघेणा हल्ला करून त्यांना ठार केलेलं होतं। सुनील दवंगे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती जाणून घ्या। सुनील, एकंदरीतच वन विभागाने ही मोहीम कशी राबवली, त्यांना कसं यश आलंय? ऋतुजा, गेल्या 10 दिवसांपासून हा जो नरभक्षक बिबट्या जो आहे त्याचा शोध हा कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात घेतला जात होता। आणि प्रामुख्याने जर म्हटलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या आहे। आणि अकोले परिसरातनं ते या संगमनेर असेल, राहुरी, कोपरगाव, अशा श्रीरामपूर अशा भागांमध्ये ते आता सध्या विस्फोरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची संख्या आहे। सध्या जर म्हटलं तर 60 पेक्षा अधिक बिबटे जे आहेत ते कोपरगाव तालुक्यामध्ये असल्याचं वन विभागाने आधीच सांगितलेलं आहे। त्यातीलच हा जो नरभक्षक बिबट्या जो आहे त्यांनी प्रथम जे आहे ते साधारण 15 दिवसापूर्वी 3 वर्षीय नंदिनीवर जीवाला हल्ला केला होता। आपल्या अंगणात खेळत असताना तिला उचलून नेऊन तिला ठार केलं होतं। त्यानंतर 4 दिवसानंतर ज्या 60 वर्षीय महिला आहेत त्यांना उचलून त्यांना शेतात काम करत असताना त्यांना घेऊन गेला आणि त्यांच्यावर त्यांनी हल्ला केला होता आणि त्यांना ठार केलं होतं। या दोन्ही गोष्टी घडल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांनी वन विभागाकडे या बिबट्याला ठार करण्यासाठी मागणी केली होती। यासाठी 2 वेळा नगर रस्ता जो आहे त्यावर रस्ता रोकोही करण्यात आलेला होता। आणि या सगळ्यांच्या ग्रामस्थांच्या रेट्यामुळे अखेर वन विभागाला हा जो नरभक्षक बिबट्या जो आहे त्याला ठार करण्याची परवानगी त्यांच्याकडे मिळाली। त्यानंतर जे आहे ते पुणे इथून शूटर जे आहेत 2 शूटर या ठिकाणी बोलवण्यात आले। त्याचबरोबर राहुरी असेल, संगमनेर असेल या ठिकाणचे वन विभागाचे अधिकारी, नाशिक खास करून नाशिकचे वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी बोलवतात आणि मोठ्या प्रमाणात फौजफाटा घेऊन गेल्या 10 दिवसापासून हा नरभक्षक बिबट्या जो होता त्याचा शोध सुरू होता। बऱ्याच वेळा तो वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हुलकावणी देऊन तो म्हणजे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लपन असल्यानं आणि शेती असल्यानं, ऊस असल्यानं त्या ऊसामध्ये निघून जात होता आणि त्यामुळे त्याला शोधता येत नव्हतं। रात्रीच्या वेळेस खास करून हा बिबट्या बाहेर यायचा आणि आपली शिकार करून पुन्हा दिवसभर तो लपून बसायचा। यामुळे गेल्या 10 दिवसापासून त्याचा शोध सुरू होता आणि काल रात्री अखेर मध्यरात्री 12:30 नंतर या नरभक्षक बिबट्या जो आहे त्याला शोधण्यामध्ये वन विभागाला यश आलेलं आहे। त्याचे पायाचे जे ठसे होते त्या ठशावरून त्याचा शोध घेऊन अखेर त्याला जे आहे ते पुणे येथील जे शूटर आहे त्यांनी ठार केलेला आहे। बऱ्याच दिवसापासून याचा शोध सुरू होता तरीही तो सापडत नव्हता। त्यामुळे या भागातील जे नागरिक होते हे दिवसा आणि रात्री बाहेर निघणं फार कठीण झालं होतं। खास करून शाळेकरी मुलांना शाळेत जाताना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होता। शेतात काम करणारे जे महिला असतील, पुरुष असतील, शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात त्रास होता। कारण की दिवसा या ठिकाणी वीज नसते आणि रात्रीच्या वेळेस वीज येते, त्यामुळे शेतीची जी कामं आहेत ती रखडलेली होती। बरोबर। आज अखेर त्याचा ठार केल्यानंतर त्या सर्व गावकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल, कारण गेल्या अनेक दिवसांपासून भयभीत झालेले होते नागरिक। सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।